नमस्कार सर्वांना. मंडळी, प्रथम उद्योगिनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सध्या पाऊस पडतोय, तुम्हाला माहिती आहे, वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे, निसर्ग असा इतका हिरवागार झालाय. आपण लॉंग ट्रिप म्हणा किंवा असं फिरायला पण जातो, म्हणजे आपली कुटुंबाची ट्रिप असेल म्हणा किंवा असं कोणाबरोबर मैत्रिणी मिळून जातो. खूप छान वाटतं, कारण निसर्गाचं तो सगळं ते सौंदर्य बघून मनात साठवून तो जो आनंद मिळतो ना. आता मीच इथे बसले बघा ना, इथे शेजारी मस्त पॉट्स आहेत, तिथे पण प्लांट ठेवलेले आहेत. म्हणजे बसताना ते वातावरण घरामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी येते, निगेटिव्हिटी एकदम नसतेच त्या घरामध्ये, आणि उत्साह असतो, आनंद असतो. अडचणींना अजिबात जागा नसते खरं सांगायचं तर. कारण ऍक्च्युली ना त्या घरामध्ये पाऊल ठेवलं ना की एकदम प्रसन्न वाटतं. मग त्या घरामध्ये वावरताना त्या कुटुंबातल्या मेंबरना पण किती छान वाटत असेल. मी जास्त तुम्हाला माझी लेक्चरबाजी देणार नाही, थोडक्यात तुम्हाला सांगते की आज आपण ज्या मैत्रिणीला भेटणार आहे ना, तिची आवड अशीच आहे. म्हणजे तुम्हाला थोडं कळलं असेल की तिने आपल्या घरामध्ये कसं हे केलंय, काही आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहे. आणि त्याच संदर्भात तुम्हाला आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहे. प्रथम त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी पल्लवी सावंत आणि माझं बेसिक एज्युकेशन झालेलं आहे ॲग्रिकल्चर मधून, दापोली विद्यापीठामधून. आणि त्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं हे लँडस्केप डिझायनिंग मधून. लँडस्केप डिझायनिंगचं हे व्हर्टिकल गार्डनिंग, किचन गार्डनिंग हे वगैरे व्यावसायिक दृष्ट्या करता करता मुलींचं सांभाळता असं वाटलं की आपण काहीतरी असं करूयात की मिनिएचर गार्डन, की जे लोकांना भेट देऊ शकतो किंवा आपल्या घरामध्ये छान सजवू शकतो. तर ह्या अशा पद्धतीची एक मला माझं शिकत असताना लँडस्केप गार्डनिंगच्या कोर्सला ती मला एक ओळख झाली आणि ते मी एक अंमलात आणली. तर ते लोकांना बरंच आवडलं आणि आता मी इथपर्यंत आहे. अच्छा, पण मग तुम्ही स्पर्धेमध्ये वगैरे पण म्हणालात भाग? हो, पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या ज्या काही स्पर्धा असतात, आपल्या उद्यान विभागाच्या ज्या काही स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये हे मिनिएचर गार्डन, ज्याला आपण डिश गार्डन असंही म्हणतो, तर ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा 3रा क्रमांक मिळाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी मला 1ला क्रमांक मिळाला. पण हे म्हणजे तुमच्या मुली पण आहेत. हो. मग ते कसं काय ऍडजस्ट करता मग? म्हणजे छंदाला वेळ कसा देता तुमच्या? आता ह्या छंदाला वेळ द्यायचा म्हणजे काढते म्हणूयात आपण. वेळ द्यायचा म्हणजे ह्या दोन्ही मुलींचं बघायचं असतं की त्या जेव्हा शाळेत जातात त्यामध्ये जेव्हा मला काही आता असं झालं की माझ्याकडे बघून म्हणा किंवा महानगरपालिकेच्या जेव्हा स्पर्धेत मी भाग घेतला म्हणा, तेव्हा ते लोकांना तो कॉन्सेप्ट खूप आवडला की एखाद्या म्हणजे घराची आपण वास्तुशांती म्हणा किंवा एखाद्याचा बर्थडे म्हणा, असं आपण गिफ्ट देऊ शकतो घरामध्ये ठेवायला. तर छान एक आपला हिरवा कोपरा किंवा आपली एक छोटीशी डिश मधली गार्डन अशा आपलं आपण करू शकतो. हा कॉन्सेप्ट लोकांना फार आवडला आणि मग हळूहळू माझ्याकडे ऑर्डर्स यायला लागल्या आणि मी बऱ्याचशा ऑर्डर्स दिलेल्या आहेत. आणि प्रोफेशनली म्हणाल तर मी नर्सरी लाईव्ह, जे सगळ्यांना माहिती असेल ऑनलाईन एक मोठी नर्सरी आहे, त्या नर्सरीसाठीही मी ऑर्डर्स घेतलेल्या आहेत. जे आपण टेरेरियम म्हणतो, ग्लास गार्डन म्हणजे काचेतल्या भरणीतलं गार्डन म्हणतो, त्यासाठीही मी ऑर्डर्स घेतलेल्या आहेत. किंवा सिम्बॉयसिस कॉलेज असेल, सिम्बॉयसिस कॉलेजला मी मिनिएचर गार्डनची एक मोठी ऑर्डर घेतलेली आहे. आणि तसंच आपण पर्सनल जे आहेत ओळखी किंवा असं हे, त्यांच्या थ्रू पण ऑर्डर्स म्हणजे अशा गेलेल्या आहेत बऱ्याच. पण हे सगळ्या ऑर्डर घेताना तसं म्हटलं मुली लहान आहेत तुमच्या, कसं काय ऍडजस्ट केलं मग तुम्ही? ऍडजस्ट केलं हेच म्हणजे शाळेत गेल्या त्यानंतर किंवा शाळेत गेल्यानंतरच मला काही तो वेळ मिळायचा असं आहे. आणि तोही त्याच्यानंतरही मुली जेव्हा झोपतील, अक्षरशः मी रात्री म्हणाल तरी पण हे मी कामं केलेली आहेत रात्री बसूनही. आता हे गार्डन करताना की डायरेक्ट आपण झाडं घेतलीत आणि लावायची, हे अशा गोष्टी नाहीयेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर वर्कही थोडंसं करावं लागतं. म्हणजे कुठलं झाड कुठे ठेवायचं, ह्याच्यामध्ये घर घ्यायचं का, हे मी तुम्हाला बनवायचं असेल तर मी तुम्हाला विचारून घेते. आणि किंवा त्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं किंवा तुमच्या प्रसंगानुरूप, म्हणजे वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तर त्यानुसार थोडेसे आपण काही त्यातल्या वस्तू वापरतो, एखादी डॉल असेल किंवा असं, त्या दृष्टीने त्या प्रसंगानुरूप ते बनवायचं असं. ऍग्रिकल्चर झाल्यानंतर मी काही वर्ष जॉब केला, व्यवसाय केला. आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे किंवा मुलींमुळे म्हणा डायरेक्ट की मला घरी म्हणजे थोडं की मला हे सोडावं लागलं, म्हणजे फुल टाइम जो असतो तोच सोडावा लागला. पण आपलं मन एक स्वस्थ बसू देत नाही, तर त्यानुसार मी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. आणि MMCC मराठवाडा मित्रमंडळाचं जे आपलं कॉलेज आहे, आर्किटेक्चर कॉलेज,
तर त्या कॉलेजमध्ये मी लँडस्केप डिझायनिंग नावाचा कोर्स असतो, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, तो मी केला. त्यामध्ये हा एक भाग होता आम्हाला, बीच गार्डन असा. त्यावेळेस माझी पहिली ओळख झाली आणि त्याच्यामध्ये मला हळूहळू इंटरेस्ट निर्माण झाला. आणि तोपर्यंत आतापर्यंत तुम्ही बरेच खूप सारे व्हिडिओ वगैरे बघाल म्हणजे इंटरनेटवर ह्या मिनिएचर गार्डनचे किंवा डिश गार्डनचे असं. आणि त्याच्यातून म्हणजे तुमचा छंद होता, आवडच होती गार्डनिंगची पहिल्यापासून आवडच होती असं आहे. त्यांच्याकडून आपण थोडंफार बघणार पण आहोत प्रॅक्टिकली कसं, म्हणजे मला त्याच्यातली एवढी माहिती नाही. आज तुमच्याबरोबर मी पण या क्षेत्रातलं बघणार आहे आणि तोपर्यंत आपण त्यांचं थोडंसं ना गार्डन पण बघूया. चला. कुंड्या आपण ठेवतोच ह्याच्यामध्ये, आपल्या हॉलमध्ये वगैरे म्हणा. यांना मस्तपैकी बाल्कनी मिळालेली आहे त्याच्यामुळे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ना त्या आपल्याला चांगलं काय करून दाखवणार आहेत ते आपण बघूया. इथे तर पक्षी वगैरे पण येत असतील ना? हो, येतात ना. इथे हे आला पक्षी, कनेक्ट करून टाकणार. हे बघा, चिमणी आली तिथे. चिमणी आली आहे तिथे. बापरे, खूप येतात, म्हणजे असं किलबिलाट असतो. त्यांनाही नॅचरल झाड सगळे बिल्डिंग झालेले आहेत. सगळीकडे बिल्डिंग, त्यामुळे पक्ष्यांना अशी झाडं लावलेली असे ऑटोमॅटिक पक्षी पण येतात. किती नॅचरल वाटतंय. आता तुम्ही आम्हाला थोडं बनवून दाखवणार आहे ना ते कसं, म्हणजे थोडं मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक असं म्हणूयात की आपण एक उदाहरणाला दाखल असं म्हणूयात, बनवून दाखवते. आता हे मी छोट्या ह्याच्यामध्ये बनवून दाखवते. तर हे अगदी तुम्ही इतक्या अगदी हात जो एवढा आहे, तळ हाता एवढा भांड्यापासून ते अगदी मोठ्या भांड्यापर्यंत अगदी तुम्हाला हवं त्या साईजनुसार तुम्ही बनवू शकता. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता. तर मी हे दाखवते, माझ्याकडे जे अवेलेबल होतं तर त्यानुसार मी तुम्हाला बनवून दाखवते. आता ही साधी कुंडी घेतली ना तुम्ही? साधी कुंडी घेतली, तुम्ही कसलीही कुंडी घ्या. फक्त एकच लक्षात ठेवा की प्लास्टिकचा जास्तीत जास्त वापर करू नका. प्लास्टिकच्या ऐवजी हे जे क्ले पॉट्स असतात आपले ते तुम्ही वापरा, कारण ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि झाडांसाठीही चांगले असतात. तर असं म्हणूया आपण. तर ह्यासाठी माझ्याकडे मी हे झाडं आणलेली आहेत. तर लावताना हे झाड, त्याच्यामध्ये माती आहे, ही माती आहे या झाडांमध्ये. ती माती साधी आहे कशी आहे? नाही, साधी माती आहे आपली, पण ही थोडीशी अशी भुसभुशीत आहे. मातीचे प्रकार असतात तर तसं काही विशेष असं? मातीचे प्रकार असतात म्हणजे ते म्हणजे सँडी सॉइल, म्हणजे एक वाळू सारखी असते आपण त्याला म्हणतो. एक क्ले म्हणजे थोडीशी घट्टसर अशी सॉइल असते. आणि ही आपली एक ब्लॅक कॉटन सॉइल आपण म्हणतो, जी आपल्या महाराष्ट्रात दख्खन भागात आपण जसं म्हणतो तर त्या भागात ही आढळते. तर ती अशी माती आहे, पण ही यामध्ये थोडीस भुसभुशीत असावी. ह्याच्यामध्ये काय केलं मी, तळाला माझ्या इथे आपले जे नारळाचे आपले जे आपण सोलतो तेव्हा जे आपण केसर म्हणतो त्यांना, ते निघतात, ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी माती टाकलेली, एक वाळू टाकलेली आहे थोडीशी, की खालून पाणी बिलकुल साचू नये कुंडीमध्ये. आणि आपण जेव्हा ते घरामध्ये ठेवतोय तर त्याच्यामध्ये पाणी अजिबातच साठू नये असं. ह्याच्यासाठी आपण हे असं वाळू टाकायची आहे, मिक्स करायची. नर्सरीमध्ये वगैरे मिळते का? आपण घरी सुद्धा ही अगदी तयार करू शकतो. आपण साधी माती आणा. साध्या मातीमध्ये साधी माती आपली असेल 2 भाग. एक भाग असेल आपला वाळू आणि एक भाग असेल आपलं थोडंसं खत, जे आपण गांडूळ खत म्हणा ते आपण वापरू शकतो, किंवा कंपोस्ट म्हणा, किंवा अगदी शेणखत असेल आपलं, ते असं मिक्स करायचं. म्हणजे 2 एकाच अशा प्रमाणात हे मिक्स करायचं. आणि वाळू अशी भुसभुशीत ठेवायची, ओली जास्त ठेवायची नाही, थोडीशी ओलसर आहे. आता हे तर ह्याच्यानुसार झाडांची चॉईस करताना कशी करावी, तर हे जे आहे तर इथे मला असं मी एक घराचा तुम्हाला मी देखावा दाखवणार आहे की घराचं असं एक आहे आणि त्याच्या पुढे अंगण आहे, अशा पद्धतीचं दाखवणार आहे. त्याच्यामुळे मी एक घराच्या शेजारी एक मोठं झाड म्हणून असं इल्युजन व्हावं त्यासाठी, किंवा तो आभास निर्माण व्हावा त्यासाठी मी एक मोठं झाड, हे आपलं जेड प्लांट म्हणतो, आणि हे
याला पाणी कमी लागतं. हे अशा पद्धतीचं हे एक झाड आहे. तर हे मी पहिल्यांदा लावून घेते सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर हे आपण ह्याला, हे जे आहे हे डायांथस म्हणतो आपण ह्याला, आणि हे वर्षभर फुलणारं झाड आहे. आता हे 2 झाड आहेत, खरं तर ह्याला थोडंफार ऊन लागतं, तर त्यामुळे तुम्हाला ही कुंडी थोडा वेळ का होईना उन्हात ठेवली पाहिजे. अगदी आपण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सक्युलंट्स म्हणतो, ज्यांना कमी ऊन लागतं, तर ते घरामध्ये अगदी परफेक्ट आहे ठेवण्यासाठी, किंवा ज्यांना इंडोर प्लांट्स तुम्ही वापरू शकता. आता हे एकदम परफेक्टली इंडोर प्लांट्स नाहीत, हे आउटडोअरच आहेत, पण मी तुम्हाला एक उदाहरणादाखल हे बनवत आहे. असं याच्यामध्ये तुम्ही इंडोर प्लांट्स पण कम्प्लिटली वापरू शकता. म्हणजे इंडोर साठी करायचं का आउटडोर साठी करायचं हे आपण तुम्ही ठरवायचं. आणि कसं ते वापर करायचा त्याप्रमाणे तुम्ही वापर करायचा असं आहे. ह्याच्यामध्ये अशी आपण एक झाडं लावून घ्यायची आहेत वेगवेगळ्या प्रकारची. छोटी छोटीच आहेत ना. आता ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ह्याला आपण मिनिएचर टॉईज म्हणतात. हे मिनिएचर टॉईज किंवा ही मिनिएचरची जी खेळणी आहे ते तुम्हाला मिळतात बाजारामध्ये, किंवा अगदी असं मी हे बनवलं होतं. हे मी आईस्क्रीमच्या आपल्या काड्या असतात आणि नारळाचे जे केसर निघतात सोलल्यानंतर, त्याच्यापासून हे बनवलं होतं. तर हे पण छान दिसतं, तुम्ही घरी पण बनवू शकता असं आहे. पण ते मोठं झालं, ते कुंडीपेक्षा ते मोठे झाले, त्याच्यामुळे आपण ते लावत नाहीये. हे छोटंसं आहे, तर हे आपण लावते. तर याच्यामध्ये अशी आपण खेळणी वापरू शकतो, घर, आणि वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही स्टोन्स आपल्याला बाजारात मिळतात, तर ते स्टोन्स ही तुम्ही असं वापरू शकता आणि त्यांनी डेकोरेशन करू शकता. आता ही एक समुद्रामधली, मी समुद्राच्या इकडे गेली तेव्हा एक वाळू आहे, ही रेती आणली. तर ही रेती मी थोडीशी अशी डेकोरेशनसाठी वापरते. अच्छा, म्हणजे त्या घरासमोर असं रोड सारखं का? हा, घरासमोर जाणारा रस्ता. आता ह्याच्यामध्ये आपण स्टेपिंग स्टोन पण वापरू शकतो. छोटे छोटे काळे दगड ठेवून असंही करू शकतो. आता हे तुमचं असं डिफरेन्शिएट करण्याकरता छोटस हे मी कंपाऊंड म्हणूया आपण त्याला. अच्छा, हे तुम्ही असं लावू शकता. त्याच्यानंतर हे घराच्या शेजारी अशी एक लॅम्प पोस्ट लावू शकता आपण. मस्त. आणि एक छोटीशी मुलगी जी घरासमोर खेळते, हे पण असं तुम्ही करू शकता. असं अगदी हे मी अगदी साधं सरळ बनवलेलं आहे, जे माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्यामध्ये. हे अगदी पटकन छानसं हे झालं. इंडोर ठेवताना ते किती छान दिसतंय, म्हणजे खूपच सुंदर घरात, नाही का? हो, आणि हे तुम्ही
मुलांना बनवायला सांगू शकता. त्याच्यानंतर मुलांना कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा देऊ, अगदी छोट्या ह्याच्यामध्ये बनवून देऊ शकता. की स्वतःनी बनवलेल्या गोष्टी दुसऱ्यांना देण्यात, एक भेटवस्तू म्हणून देण्यात एक खरा वेगळाच आनंद आहे असं आहे. आणि जेव्हा आपण असं एक जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल, बागकामाची आवड असेल, तर ह्या गोष्टी देण्यात मला वाटतं नक्कीच एक आपण छोटा निसर्गासाठी एक हातभारच लावतोय असं म्हणूयात आपण, नाही का? नाही, पण आता ह्याला समजा जर पाणी वगैरे लागतं का? म्हणजे नक्कीच, कारण ही वाढणारी झाड आहेत त्यामुळे अर्थात पाणी लागतं. आता इंडोर झाडांची पाण्याची गरज वेगळी, जे आपले सक्युलंट्स असतात त्या झाडांची पाण्याची गरज वेगळी आणि ह्या झाडांची पाण्याची गरज वेगळी. त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा ह्या मिनिएचर गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही झाडं लावता, त्या झाडं लावताना त्या सगळ्यांची पाण्याची गरज एकच असावी. आता जेव्हा आपण इंटरनेटवर खूप सारे व्हिडिओज बघतो आणि त्याच्यामध्ये कशी कुठेही झाडं लावलेली असतात, तर ते पुढे जगतं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर म्हणून ह्यात सगळ्यात महत्वाचा यातला भाग असा आहे की झाडं लावताना झाडाच्या पाण्याची गरज ह्या सगळ्यांची एकच असावी, कारण ते आपण एकाच कुंडीत लावतो. त्यामुळे पाणी तुम्ही किती पाणी घातलं कमी जास्त तरी त्यांना शेवटी मुळं त्यांची एकाच कुंडीत आहे, त्यांना समान पाणी मिळणार आहे. पण हे आता कसं घालणार तुम्ही? त्याच्यात डेकोरेशन पण केले, म्हणजे ते वाळू टाकले, मग ते पाणी कसं काय? पाणी घालताना आपण इथे मुळाशी घालायचं आहे, बरोबर? म्हणजे इथून ओतायचं नाही, तर इथे मुळ आहेत ना, इथे मुळाशी. आणि ह्यामध्ये ह्या झाडांची पाण्याची गरज कमी आहे. ओके, असं आहे. म्हणजे ती पण माहिती असावी. हो, ती पण माहिती असावी. शक्यतो मुळाशी पाणी घालायचं असं आहे. आणि स्प्रे वगैरे असं मारलं तर नाही, ह्या झाडांना स्प्रेची गरज नाही. ह्या झाडांना तुम्ही मुळाशी पाणी घातलं बेसिक तर त्याचं झालं. किंवा तुम्हाला असं वाटलं की त्याच्यावर धूळ वगैरे बसली किंवा जरा फ्रेश, त्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही करू शकता स्प्रे. बाकीच्या दिवसांमध्ये शक्यतो गरज नाही. छान, खूपच छान दिसतंय ते.